न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिंदखेडा तालुक्यात आदिवासी समाजावर अन्याय न्यायासाठी नाशिकला डब बजाव आंदोलन। 200 किलोमीटरचा प्रवास करूनही न्याय मिळाला नाही। आंदोलनकर्त्यांना नजरकैद दीपक अहिरे यांचा आरोप। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर 1.5 महिन्यांपूर्वी आदिवासी तरुण विजय भीमराव भिल याच्यावर करण्यात आलेल्या बेदम मारहाणी प्रकरणी अद्यापही आरोपींना अटक झाली नसल्यामुळे संतप्त आदिवासी समाजाने आज नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर डप बजाओ आंदोलन छेडले। या प्रकरणी अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातील आदिवासी कार्यकर्त्यांनी नाशिक येथे धडक दिली। मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपस्थित असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले। आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी धक्काबुक्की करत विरोध दर्शवला। त्यानंतर सुमारे 25 ते 30 आंदोलनकर्त्यांना विशिष्ट पोलीस ठाण्यात नेऊन नजरकैद करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। दीपक अहिरे यांनी सांगितले की शिंदखेडा आणि शिरपूर पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल। त्यांनी पुढे सांगितले की जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथेही भिल समाजाच्या तरुणांना मारहाण झाली असून आरोपी मोकाट आहेत। तसेच धुळे जिल्ह्यातील विरदेल येथील आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणीही आरोपी अजूनही मोकाटच आहेत। आज आमचं 29 एप्रिल रोजी 13 मार्च पासून आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाचे आम्ही आज विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयावर डब बजाव आंदोलन करण्यात आलेलं होतं। तारीख ठरलेली होती, परवानगीही काढलेली होती आणि आज आम्ही नाशिकमध्ये येतो त्यांच्या कार्यालयावर डब बजाव आंदोलनही केलं आम्ही। परंतु पोलीस प्रशासन आणि शिंदखेडा तालुक्याचा आका, धुळे जिल्ह्याचा आका, या आकाने पोलीस प्रशासनाला लावून आमच्यावर दबाव टाकून आम्हाला PLCB नाशिकची पोलीस आम्हाला अज्ञातस्थळी ठेवून आम्हाला दाबून ठेवलेलं आहे। आम्हाला सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटू देत नाही, अज्ञात ठिकाणी बसून ठेवलेलं आहे आम्हाला 20-25 कार्यकर्त्यांना। परंतु ही दडपशाही सरकारची चालणार नाही ना हक्काची चालणार नाही। आम्ही भिल समाज विकास मंचाच्या वतीने पूर्ण भिल समाजाला जागृत करू, महाराष्ट्रभर जनआंदोलन उभं करू आणि विजय भिल या आदिवासी तरुणाला न्याय मिळवून देऊ। ते जळगाव जिल्ह्यातलं जे एरंडोलला जी घटना झालेली आहे, आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे, आदिवासींनाच मारहाण केलेले आहे आणि उलट आदिवासी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि विरदेल शिंदखेडा तालुक्याची जी घटना आहे ती घटनेला 14-15 महिने झालेले आहेत। आत्तापर्यंत आरोपी अटक नाही। या सर्व अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे। कितीही पोलीस प्रशासन लावून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचं आंदोलन थांबू देणार नाही। आपकी जय, जवाहर, जिंदाबाद। यावेळी जिल्हा सचिव अशोक सोनवणे, करण सोनवणे, न्हानभाऊ सोनवणे, राजेश मालचे, श्रीराम मोरे, बापू ठाकरे, विजय भिल फिर्यादी, सुनील सोनवणे, कालू मोरे, अर्जुन सोनवणे, देवीदास सोनवणे, चंद्रदीप अहिरे, शंकर ठाकरे, समाधान मालचे, बारकू मालचे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।